विठ्ठल मंदिर समितीला खमक्या अधिकारी मिळणार का? अधिकारी गायब, कारभार कर्मचाऱ्यांवर. महाराष्ट्र राज्यातील वारकऱ्यांचे व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला ओळखलं जातं. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येऊन दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहून दर्शन घेऊन श्री विठ्ठल चरणी नतमस्तक होतात. मात्र पंढरीच्या पांडुरंगाच्या या पवित्र स्थानाला वेगळंच ग्रहण लागलेलं दिसतंय. गेल्या अनेक दिवसांपासून विठ्ठल मंदिर परिसर वेगवेगळ्या घटनांनी गाजत आहे. कधी भाविकांना धक्काबुक्की, मारहाण, दमदाटी, पेट दर्शन, वशिलेबाजी तर जोरातच. मंदिरातील कर्मचाऱ्यांना तर तोरास न्यारा. अनेक वेळा मीडियावर देखील दडपशाही. विठ्ठल मंदिरातील कर्मचारी हा मंदिराचा जणू मालकच बनलाय असा वागतोय. मात्र हा सर्व प्रकार मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांना कधी दिसणार? आणि दिसलाच तर फक्त कारवाईची कागदं काळी करून परिस्थिती जैसे थेच. यामुळे कर्मचारी वरचढ झाल्यानं मंदिर प्रशासनातील अधिकारी हतबल झाल्याचं दिसून येते. विठ्ठलाचं हे महत्त्वाचं पवित्र स्थान असताना देखील मंदिर प्रशासनातील अधिकारी मंदिरात किती वेळ हजर असतात हा तर महत्त्वाचा प्रश्न आहे. सणासुदीच्या महत्त्वाच्या काळात देखील अधिकारी उपस्थित नसल्यानं अनेक वेळा भाविकांचे कर्मचाऱ्यांबरोबर वाद झाले. कर्मचाऱ्यांच्या जीवावर मंदिरातील कारभार चालत असतील तर मंदिर प्रशासनातील अधिकारी करतात तरी काय? हे विठ्ठलाचं पवित्र स्थान आहे. शासनाचं महसूल विभागाचं कार्यालय आहे की नाही? कुणीही यावं आणि टपली मारून जावं. या अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी मंदिरात गेल्यास रिकाम्या खुर्चींचं दर्शन घडतंय, तसेच तो फोन केल्यास उचलण्याची ॲलर्जीच. मग अशा अधिकाऱ्यांची खरंच मंदिर प्रशासनाला गरज आहे का? मंदिरातील यंत्रणा इतर कर्मचाऱ्यांवर सोडून फक्त अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या अशा व्यक्तींवर कारवाई करून शासन खमक्या अधिकारी नेमून विठ्ठलाची आणि मंदिर प्रशासनाची बदनामी थांबवणार का? कागदी घोडे नाचवून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा बेशिस्त मंदिर प्रशासनाला शिस्त लावणार का? यावेळी इतकंच. बस. पुढील भागात त्यांचा राजकीय वशिला आणि इतर काही.